नमस्कार शेतकरी बांधवांनो, अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अखेर मोठी बातमी समोर आली आहे। या दिवशी शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता वितरित केला जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा। तर बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वितरित करण्यामध्ये आलेला आहे आणि आता शेतकरी बांधवांना प्रतीक्षा होती ती म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची। तेव्हा अखेर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या व 10व्या हप्त्याची तारीख सुद्धा जाहीर झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता व 10वा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। आता एकूण तुमच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, हा सर्वच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लाभ दिला जाणार नाही। ज्या शेतकरी बांधव या योजनेसाठी पात्र असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये प्लस 10व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये रक्कम दिली जाणार आहे। तर आता चला आपण लगेच पुढे एका मिनिटामध्येच बघणार आहोत की कोणते शेतकरी बांधव या योजनेसाठी पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव या योजनेसाठी अपात्र असणार आहेत। सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यासाठी कोणते जिल्हे निवडण्यामध्ये आलेले आहेत आणि कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती हा लाभ दिला जाणार आहे। आता हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर बघा, आता तुमच्या खात्यावरती नेमकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता कशा प्रकारे जमा होणार आहे। तर नंबर 1 वरती म्हणजेच की ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे हप्ते जमा होतात अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा व 10वा हप्ता असे एकूण 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। होय शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय आपण म्हणू शकतो। तुमचा 9वा व 10वा हप्ता रखडलेला होता। तुम्हाला 9वा हप्ता कधी जमा होणार अशी प्रतीक्षा होती। तुम्हाला असं देखील वाटत असेल की पीएम किसान योजनेसोबतच आम्हाला नमोचा 9वा आणि 10वा हप्ता मिळेल, पण असं काही झालं नाही। पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित देखील झाला तरी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा झालेला नाही। याकरिता आता राज्य सरकारने शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी सर्वात मोठा निर्णय घेतला असून आता तुमच्या खात्यावरती एकत्रपणे 4,000 रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, हा लाभ सर्व शेतकरी बांधवांना मिळणार नाही। गोरगरीब आणि पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती हा लाभ दिला जाणार आहे असं राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे। हा लाभ म्हणजेच की पीएम किसान योजनेपेक्षा थोडासा वेगळा असतो। पीएम किसान योजनेमध्ये कसं असतं की शेतकरी बांधवांना सरसगट लाभ दिला जातो, परंतु नमो शेतकरी योजनेमध्ये शेतकरी बांधवांनो पात्र व गोरगरीब शेतकरी बांधवांनाच लाभ या ठिकाणी दिला जातो आणि या 9व्या आणि 10व्या हप्त्यासाठी 90 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी बांधव पात्र ठरणार आहेत। त्यामुळे तुम्ही पात्र आहात का नाही, त्याचबरोबर 6 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी अपात्र देखील आहेत। त्यामुळे तुम्ही अपात्र यादीमध्ये असाल तर तुम्ही पात्र कशा प्रकारे व्हाल आणि जर का तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला नेमकी नमोचा 9वा आणि 10वा हप्ता किती वाजेपर्यंत जमा होईल, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर जमा होणार आहे, तुमच्या तालुक्याचं नाव यादीमध्ये आलंय की नाही, आता हे सविस्तरपणे आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांनो जाणून घेणार आहोत। त्याकरिता नक्कीच आता शेतकरी बांधवांनो 1 ते 2 मिनिटे टाइम काढून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। आता आपण सर्वात अगोदर समजून घेऊया की कोणते शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्या आणि 10व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत आणि तुम्हाला कशा प्रकारे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। तर बघा, आता पीएम किसान योजनेचे दर वर्षाला तुम्हाला 6,000 रुपये दिले जातात आणि पीएम किसान योजनेसोबतच नमो शेतकरी योजना देखील सुरू करण्यामध्ये आलेली आहे। म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच आणि तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुद्धा शेतकरी बांधवांनो 6,000 रुपये वर्षाला या ठिकाणी दिले जातात आणि वर्षामध्ये तुम्हाला असे 3 हप्ते दिले जातात म्हणजेच की 2-2 हजार रुपयांचे। परंतु पीएम किसान योजनेचे हप्ते जमा झाले, परंतु नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी रखडला होता। राज्य सरकारच्या हे लक्षामध्ये आला आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती
एकत्रपणे 9वा आणि 10वा हप्ता म्हणजेच की 2+2 4,000 रुपये रक्कम आता केंद्र सरकार व राज्य सरकारने मिळून तुमच्या खात्यावरती देण्याचा निर्णय घेतला आहे। नरेंद्र मोदी साहेबांनी PM किसान योजनेचा 20 जून रोजी तुमच्या खात्यावरती 23वा हप्ता या ठिकाणी जमा केला आहे। आता याच धर्तीवरती राज्य सरकारने देखील तुमच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची तयारी या ठिकाणी पूर्णपणे सुरू केली असून आता निधी देखील मंजूर केलेला आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्याचं जर का या यादीमध्ये नाव आलं तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की DBT द्वारे जसं तुम्हाला PM किसान योजनेचा 23वा हप्ता केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा झाला, तसंच राज्य सरकारच्या माध्यमातून DBT द्वारे तुमच्या खात्यावरती एकूण 2 हप्त्यांचा लाभ म्हणजेच की 9वा आणि 10वा। तुम्हाला तर माहितच आहे शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी रखडला होता। आता तुम्हाला 9वा हप्ता येऊन 10वा हप्ता सुद्धा जमा व्हायला पाहिजे होता, हे सरकारच्या लक्षामध्ये आलेलं आहे। शेतकरी बांधव नाराज देखील झालेले आहेत। हे आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी सरकारने समजून घेऊन तुमच्यासाठी सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलेला आहे। त्यामुळे आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता फक्त तुम्ही पाहत चला की तुम्ही पात्र कशा प्रकारे असणार आहात। तर बघा, आता ज्या शेतकरी बांधवांची KYC पूर्ण आहे असे शेतकरी बांधव नमोच्या 9व्या आणि 10व्या हप्त्यासाठी या ठिकाणी पात्र असणार आहेत। आणि ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचे हप्ते मिळतात असे शेतकरी बांधव नमोच्या 9व्या आणि 10व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक आहे असे देखील शेतकरी बांधव या 9व्या आणि 10व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। आणि जर शेतकरी बांधवांनो तुम्हाला PMचा हप्ता भेटत नसेल, तुम्हाला म्हणजेच की तुमची KYC अपूर्ण असेल आणि तुमचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल, तर तुम्ही समजून जायचं आहे की तुमचा हप्ता तुमच्या खात्यावरती येणार नाही, तुमचा हप्ता अडकू शकतो। याची देखील शेतकरी बांधवांनो दक्षता घ्या। त्यामुळे हे कामे लवकरात लवकर पूर्ण करा। तर तुम्हाला आता हे तर समजलं असेल की कशा प्रकारे शेतकरी पात्र असणार आहेत। आता तुम्हाला हे सांगतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर नमोच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याचे 2+2 म्हणजेच की 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे। तर आता चला सविस्तरपणे पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच आपण जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया। त्यामुळे आता नक्कीच शेतकरी बांधवांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला अधिकृत आणि खरी माहिती या ठिकाणी समजणार आहे। नेमकी तुम्हाला कोणत्या तारखेला नमोचे हप्ते जमा होणार आहेत हे देखील मी तुम्हाला आता पुढे लास्टला तारीख देखील जाहीर म्हणजेच की सांगणार आहे। पहा, आता नंबर 1 वरती राज्य व राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वितरणासाठी जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता मी तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगणार आहे। तर पहा, आता गोंदिया नंबर 1 वरती जिल्हा आहे गोंदिया। गोंदियामधील जर शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून गोरगरीब शेतकरी शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला असं वाटत असेल की नमोचा 9वा हप्ता आता सरकार नेमकी देतं का, 10वा हप्ता नेमकी सरकार देतं का, तर आता होय शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे आणि गोंदियामधील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। नंतर शेतकरी बांधवांनो गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर धुळे चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। धुळे चंद्रपूर मधील जर शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर बुलढाणा भंडारा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर बीड अमरावती मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर छत्रपती अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर कोल्हापूर, लातूर, वाशिम, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 30 जुलैपर्यंत नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळू शकतो अशी सरकारच्या माध्यमातून तारीख या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलेली आहे। त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।